मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी आता तुम्हाला दाखवतो मी कुठे चाललो आहे. ॲक्च्युली तेजस भेटणार आहे आणि तेजसबरोबर मी चाललो आहे CNG पेट्रोल पंपवरती गाडीमध्ये पेट्रोल भरायला. कारण आम्ही आता चाललो आहे वारीला. तर आमच्या ट्रेनच्या तिकीट होत्या, पण तिकडे रस्त्याचा इश्यू आणि ट्रेनचा पण वेळेचा इश्यू असल्यामुळे आम्ही गाडी प्रिफर करतो आहे. कारण गेल्या वर्षी आमची येताना गाडी सुटली होती, म्हणून आम्ही आत्ता तेजसची पुरी नवीन गाडी आहे जी त्याने कंपनीला लावली, पण ते अजून सुरू नसलं झाल्यामुळे तो ती गाडी वारीला घेऊन जायचं म्हणतो आहे. त्याच गाडीतून आम्ही चाललो आहे. तर आपल्याला तेजस भेटेल आता इथे, दाखवतो तुम्हाला आला. तर समजा की हा आपण वारीचाच व्हिडिओ शूट करायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला दाखवतो. यस, हा इथे दिसेल तेजस चेक्सच्या शर्टमध्ये उभा आहे. मिस्टर तेजस, हा बघा. चला वारीची तयारी. वारी शूट करतोय आता. वारीसाठीच व्हिडिओ सुरू केला आहे आम्ही. आता वारी शूट करतोय म्हणजे उद्या शूट करणार आहे. भरपूर अपडेट मिळालेले आहेत आम्हाला की तिकडून जरा रोड पण बंद आहे वगैरे. तर आता बघतो आम्ही कार वगैरे घेऊन जायचं प्लॅन करतोय. नवीन कोरी करकरीत कार अजून ओपनिंग नाही झाले, त्याची आम्ही डायरेक्ट वारीलाच करतोय. तर चला आता पहिले जाऊन कार दाखवतो तुम्हाला. आम्ही CNG वगैरे भरून घेऊ आणि मग सकाळी अर्ली मॉर्निंगला निघायचं प्लॅन आहे. जवळजवळ 3-3:30ला ट्रेनची तिकीट काढली होती आम्ही, पण बहुतेक तरी आम्ही कॅन्सल करू. मग कॅन्सल काय, एक तिकीट काय चार्ट लागलाय, एकच तिकीट कॅन्सल करायला मिळेल असं ऐकण्यात आलंय की सासवडच्या पुढे म्हणजे दिवे घाटाचा रोड जरा जाम आहे. सासवडच्या आधी आणि दिवे घाट आता चालू झालं आहे, तरी पण जरा गॅरंटी नाही वाटत पुढे काय असेल. त्यानुसार मग आम्ही जाणार आहे. पण बाकी पुढचं आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू. बाकी पुढचं सगळं पांडुरंगाच्या हाती. आपण पोचलो गाडीजवळ आणि गाडी आता अनलॉक करतोय आणि ही गाडी इथे समोर दिसेल स्विफ्ट डिझायर. आम्ही चाललोय वारीला. नवीन कोरी करकरीत गाडी. आजच सील काढायचंय, त्याचं हँडलचं सील काढलंय ना. बघा जरा आपण CNG पेट्रोल पंपवरती CNG भरून येऊया. गाडी आता CNG पंपला लावल्या. हे तेजसचे सासरे आहेत, ते पण आलेत आमच्यासोबत. आणि तेजस मागे पेमेंट करतो आहे. मी तयार झालो आहे. रात्री सुरुवात सांगितली वारीला जाणार आहे, तर मी तयार आहे. किरण पण तयार आहे. किरणला फोन केला होता, आता 3ला निघायचं होतं, पण आता 3:15 झालं. तर अमोलला तेजसला कॉल केला होता, तो आता उतरेल. तर चला आपला बिल्डिंग खालीच गाडी लावलेली आहे का, तर मी पण उतरतो लगेच आणि मग आपण बघूया किती वाजेपर्यंत निघतोय ते. नंतर पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो. तेजस आलाय खाली आणि मी निघालोच होतो. त्याने मला बॉटल आणायला सांगितली पाण्याची, गाडीवर टाकायचं थोडंसं. तर मी आत्ता उतरलो खाली, आता गेटच्या बाहेर निघेन. किरण पण आलाय. अरे आवक तयार होऊन झालंय. आता दिसेल तेजस एकदम तयार होऊन झालंय. खाली बघ किरण. गाडी इथे लावलेली आहे रात्री. आपण गाडीत बसलोय. आता गाडी स्टार्ट करायच्या आधी गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. चला तेजस आपले माऊली पंढरीनाथ महाराज की जय. तेजस माऊली आहे, आता ड्रायव्हिंग करणार आहेत. सुरुवात. चला श्री गणेश जय गणेश. कुठून घ्या चलो. ओपन कर ना.
एसी लावत होतो. एसी नको रे, आता काय करायचं काय पावसात नाही एसी. हे नाही होत. गरम होईल तेव्हा फ्रेश एअर घेऊन. मित्रांनो मी आता राकेशला पिकअप करायला चाललोय तलाव रोडला. आम्ही पुन्हा कॅबिन रोड BP रोड करून तर इथे आलोय. हे स्पीड ब्रेकर आहे इथे मोठा तलाव रोडला. टाकणार रे. दोन्ही आहेत, इथे पण आहे तिथे पण. तर राकेश येऊन उभा आहे. अरे कुठे आली आहे घ्या. आतमध्ये जायचंय. हा त्याला जायला भयंकर कुत्रे असतील तिथे इथे आत. मित्रांनो आम्ही किरणच्या बिल्डिंगच्या इकडे आलोय आणि म्हणजे राकेशच्या बिल्डिंगच्या. किरणची पण हीच बिल्डिंग आहे, तुटली आता ही इथे. आता इथे राकेशला पिकअप केलाय. दिसत नसेल काळो का. उजेड पाडायचं असेल तर मधली लाईट लावावी लागेल आपल्याला. काय रे बस लाईट. हा दिसेल राकेश, मागे किरण आणि इथे मी आणि हा माऊली तेजस कांबळे. चला आता डायरेक्ट आपल्याला पिकअप आहे गोरेगाव ओबेरॉय. बॉटल नेक ब्रिज वरून चाललोय पण बघ ना, एक गाडी गेल्यावर जागाच नाही. तोच तो गोल्डन नेसचा ब्रिज जो तुम्हाला व्हायरल होत होता तो. तोच तो गोल्डन नेसचा ब्रिज. पुढे ब्रिज आहे, पुढे जागा चांगली आहे. हा पुढे चांगली आहे. अगदी इथे पर्यंत. आणि इथे अजून नॅरो आहे माहित आहे. हा प्यायचा आहे ना, अजून नॅरो आहे. अजून एक माऊली आलेले आहेत, आपण पिकअप केले त्यांना. हनुमान चिंचकर साहेब. हनुमंत चिंचकर साहेब. तर आता आपण निघतोय स्ट्रेट जीवेला. जीवेलरने आम्ही आता निघतोय. आम्ही आता वाशी ब्रिज वरती पोहोचलेलो. वरून एकदम क्लिअर आम्ही वाशी रूटने चाललोय. एक्सप्रेस चढतो आता आम्ही. आम्ही एक्सप्रेस वरती आलो आणि हा बोगदा लागला आता. मित्रांनो मी आता फूड मॉलला एक ब्रेक घेतलाय, टी ब्रेक. तेजसला दिसेल झोप येते त्याच्यामुळे चहाचा एक ब्रेक घेतलाय. चहा पण एवढी मस्त आहे ना. भरलेली टेस्ट कर. आधीच बोलतो मस्त आहे. चला चहा पितो आणि मग आपण. आणि आपले नवीन वारकरी आहेत. नवीन वारकरी हेमंत चिंचकर, नाही हनुमंत चिंचकर. येईपर्यंत बोलत राहा. नाही ते थोडा वेळ बोलल्यानंतर होणार ते. पहाट झालेली आहे मस्त. सकाळ एकदम सुंदर एक्सप्रेस वरती. आपल्याला मिसिंग लिंक लागेल, तो आपण बघूया. कनेक्टिंग लिंक टनेल में आपका स्वागत है. त्या तिकडनं बघ ना क्रेन लावलाय बघ वरती. सॉलिड व्ह्यू. दिसत नाही रे किती खोल आहे. बघ ना. इथे थांबवू नाही शकत ना. सेलिंग सारखा प्रकार आहे ना. हा वर खाली आहे पण अनइवन आहे. ती बघ ती दरड हे झाली बघ इथेच. इकडे झाली की तिकडे त्या साईडची झाली. तिकडची ती बघ ती झाली. दिसते का ते तिकडची झाली. ते आता तिकडे वॉल बनवली. पुढचं फ्रेम रे, फ्रेम बोगद्याची फ्रेम गेली ना ती. पुढे घेतो.
मित्रांनो, आम्ही आता तलेगाव क्रॉस करून ऑलमोस्ट 3-4 किलोमीटर पुढे आलो आहे आणि CNG पेट्रोल पंपवर आम्हाला CNG फील करतो आहे. आता इथून पुढे पुणे अजून 27-28 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर ठरवू आम्ही सासवडला जायचं की जेजुरीला, म्हणजे जिथे आपल्याला पार्किंग मिळेल आणि जिथून जे आपल्याला वारीला जॉईंट होता येईल त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. तर आता बघू, गाडीत बसल्यावर डिसाईड करू आता काय करायचं. मी सासवडला पोचलो आहे 8:30ला आणि 8:30ला म्हणजे सासवड ST डेपोजवळ, आणि तिथे ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही आता इथून चालत चाललो आहे. वारी ऑलमोस्ट पुढे गेली असेल, कारण 7:30लाच पालखी निघाली होती, म्हणजे वारी आधीच पुढे गेली असेल. तर आम्ही आता इथून फटाफट चालत निघू आणि वारीला जॉईंट होऊ. तर दिसेल इथे सगळे आमचे माऊली तयार झालेले आहेत. तर माऊली, चला तर आता मी मित्र चाललो आहे. जोरात बोल. इथे नावात आता आम्ही सासवडला पोहोचलो आहे आणि सासवडहून आता आम्ही चाललो आहे वारीच्या दिशेने. पालखी कुठे भेटते ते बघूया. सध्या इकडे ट्रॅफिक पण खूप झालं आहे आणि त्याच्यामुळे मग आम्ही गाडी इथे पार्क करून चालत जायचा प्रयत्न करतो. पुढचा अपडेट तुम्हाला सासवड ST जवळ आम्ही गाडी पार्क केल्या, म्हणजे त्या जवळपास. चला आता आम्ही हळूहळू पुढे निघतो. पालखी 7:30लाच निघाले, त्यामुळे पालखी गेली असेल पुढे. दिसेल आम्ही दिंडीला कनेक्ट झालो, म्हणजे वारीला कनेक्ट झालो आहे. पालखी सोपान काका त्यांच्या मंदिरात गेली आहे आणि आम्ही आता टुवर्ड्स वारीच्या मार्गावर लागलो आहे आणि पुढे जेजुरीच्या साईडला निघतो आहे. मध्ये आपण थोडा वेळ थांबू, तेव्हा पालखीचं दर्शन करू. दाखवतो तुम्हाला आता सगळे इकडे वारकरी म्हणतात. सोपान काकाचं दर्शन करून या मार्गाने बाहेर येणार आणि आपल्याला इकडे भेटेल कनेक्शन. मित्रांनो, दिसेल वारी तुम्हाला पाहायला मिळेल आणि सगळ्या दिंड्या एकत्र एका मागोमाग चालत आहेत. तुम्हाला दाखवतो मागे. हा येईल चल पुढे. त्याला पोहे मिळालेत खायला. तेजसने घेतलंय, मी तेजसमधून शेअर करतोय. काय
पालखीचं दर्शन झालंय. दाखवतो तुम्हाला पालखी वरून घेतली. व्हिडिओ काढलाय, व्हिडिओ चालू आहे. आता एक फोटो काढ. मित्रांनो तुम्ही बघताय ही खरी वारी केलेली आहे. आता चेहरा बघा, बघा हा कसा थकलाय बघा, चालतोय बघा कसा चालतोय बघा. 22 किलोमीटर नाही बघा आमचे. मित्रांनो आम्ही आता ऑलमोस्ट जेजुरीपर्यंत पोहोचलो. म्हणजे जेजुरीवरून अजून 3 ते 4 किलोमीटर असेल. तर कडक ऊन आहे, तुम्हाला दिसेल. पाऊस नाही, ढगाळ वातावरण पण नाही आहे. गेल्या वर्षी आम्ही तेव्हा थोडंसं ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे चालायला काय वाटत नव्हतं. पण आज थोडंसं ऊन आहे आणि दिसेल मागे दिंडीची लोक येत आहेत. आम्ही थोडं पुढे निघून आले. तर मागे मंदिरामध्ये माऊलीची पालखी थांबली आहे. तिथून पुन्हा ती निघेल जेजुरीकडे जाईल, जेजुरी मंदिराच्या इकडे. आता आपण निघतोय पुढे टुवर्ड जेजुरी. जेजुरीला पोहोचलो आता आम्ही. समोर दिसेल हे पूर्ण वारी चाललं आहे आणि या साईडला पूर्ण ट्रॅफिक झालं आहे. ते वारकऱ्यांचे जे जेवणाचे ट्रक किंवा सामानाच्या गाड्या आहेत त्याच्या रांगा लागल्या दिसतील तुम्हाला. मित्रांनो बघता येईल तुम्हाला जेजुरीमध्ये किती ट्रॅफिक येते. सगळ्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा आहेत. मित्रांनो दिसेल जेजुरी गड. पण आता पोहोचलोय ऑलमोस्ट. आता एक 200-300 मीटरवरती पायऱ्या लागतील. प्रसादाची
जेजुरीला जो स्वामींचा मठ आहे तिथे आता आम्ही जेवायला बसलो आहे. तिथे अन्नछत्र आहे तर तिथे आम्ही जेवायला बसलो तर दर्शन केलं आहे. मग जेवून आम्ही जाऊ जेजुरी बसस्टँडला आणि तिथून मग निघू आम्ही सासवडला. मित्रांनो आमचं आज सासवड ते जेजुरी वारी पूर्ण केले. आम्ही जेजुरीला दर्शन केलं, स्वामींच्या मठामध्ये जेवण केलं आणि जेजुरीहून आता मी सासवडला परत येऊन परत आमच्या गाडीने रिटर्न बॅक टू मुंबई. यंदाची वारी झालेली आहे. स्टेरिंग पकडले कळंबोईपर्यंत कळंबोईपर्यंत किरण चालवलं. त्याच्यानंतर मागे दिसतंय तुम्हाला तेजस कळंबोळी नंतर वांगरपर्यंत चालवणार आहे. स्पेशली सिटीसाठी आहे. आपण जरा आज जे नवीन माऊळी जॉईन झाले त्यांना एक्सपिरियन्स विचारूया, तसेच बाकीचे आहेत त्यांना पण. जरा हनुमंतराव तुमचा एक्सपिरियन्स कसा होता जरा सांगा. पहिलीच वारी आहे. गेल्या 46 वर्षापासून मी विचारच करतो. लाऊडली थोडा लाऊड. ही माझी पहिली वारी आहे, त्याच्यामुळे एक चांगला एक्सपिरियन्स मिळाला आणि काय काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत याचा पूर्णपणे अभ्यास झालेला आहे. मग पुढच्या वर्षी 8 दिवस वर्षी नक्की आम्ही विचार पुढच्या वर्षी पूर्ण 25 दिवसाची वारी. पूर्ण विचार करूनच आम्ही सगळं प्लॅन करू आणि खरंच मजा आली. आणि मला असं वाटतं की एक वेगळ्या प्रकारची एनर्जी घेऊन चाललेलो आहे परत बॅक टू पॅव्हलियन. बघू आता पुढे काय होतं. थँक्यू. आणि तेजस साहेब या वर्षी तुम्हाला कसं वाटतं गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पूर्ण वारी केली? तर ह्या वर्षी म्हणजे सासवड ते जेजुरी यावेळी आम्ही पूर्ण पट्टा पार केला. जसं की सासवड ते पट्टा नाही टप्पा जसं की सासवड ते जेजुरी अराउंड 22 ते 25 किलोमीटरचा रस्ता होता. गेल्या वर्षी आम्ही 6 ते 7 किलोमीटर जॉईन झालो होतो, त्यामुळे आम्हाला काय वाटलं नव्हतं. आणि यावेळी असं वाटलं की खरं वारीला चाललो आम्ही. आणि जेजुरीला पोचल्यानंतर कळलं की वारीचा अनुभव काय असतो. त्याच्यामुळे पुढच्या वर्षी आता काय अपग्रेड येईल ते नेक्स्ट इयर कळेल तुम्हाला. तयारी करून येशील ना त्याच्यात तो पूर्ण तयारीच असेल. मग आता पुढचा प्लॅन जेव्हा काय ठरेल त्यावेळी बघू. राकेश नाही, नक्कीच गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा अनुभव खूप चांगलाच आहे. खूप म्हणजे पहिल्यांदा एवढी आपण पूर्ण वारी पूर्ण केली यावेळी. पुढच्या वर्षी पण हाच प्रयत्न राहील. माऊली. ओके माऊली. आणि आमचे किरण सेठ किरण माऊली मारलेले आहेत. ॲक्च्युली यावेळेला थोडं शेड्यूल चेंज केलं होतं आम्ही लोकांनी, पण तो फायद्याचा ठरला आम्हाला. गाडीने येणं. हां, गाडीने येणं आणि लवकर निघालो, लवकर पोचलो आणि अपेक्षेपेक्षा सगळ्या गोष्टी चांगल्याच झाल्या. आणि जसं हे लोक सगळं म्हणाले वारी हा टप्पा जो आहे तो स्टार्ट टू एंड केला. गेल्या वेळेला जरा थोडा शॉर्टकट केला होता मध्ये. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. फक्त एकच इश्यू आहे यावेळेचा की ऊन खूप आहे, जसं गेल्या वेळेला नव्हतं. गेल्या वेळेस चांगलं होतं. हां, गेल्या वेळेला कोल्ड होतं क्लायमेट, त्याच्यामुळे थोडंसं थकवा जाणवलं, पण बाकी एकदम बेस्ट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेजुरीला यावेळेला मठामध्ये प्रसाद घेण्याचा पण योग आला. स्वामींच्या मठात. तो म्हणजे चांगलाच अनुभव होता, एक नशीब होतं आमचं. बाकी एकदम फर्स्ट क्लास. मस्त. आता प्रवीण गावडे तुम्ही सांगा काय एक्सपिरियन्स होता? माझा एक्सपिरियन्स, मी ऑलरेडी फ्रॅक्चर बंड्या होतो या वेळेला. मला वाटलेलं मी वारीला येईन की नाही, पण आलो. वारी पूर्ण केली सासवड ते जेजुरी चालत. आणि स्टार्ट टू एंड आम्ही पूर्ण केली. सकाळी 8-8:30ला आम्ही वारीला कनेक्ट झालो. 17-18 किलोमीटर. आणि हा नाही जास्त 24 किलोमीटर झालं, कारण आपण इथूनच चालत गेलो ना. वारी पुढे होती. तर खूप मजा आली. आता पुढच्या वर्षी परत आम्ही प्रयत्न करू असाच काहीतरी चांगला शेड्यूल करून यायचं आणि भेटूया पुढच्या वर्षी पुढच्या वारीमध्ये. आताची सध्याची वारीचं आमचं पूर्ण झालेलं आहे वारी. तर आता आपला परतीचा प्रवास बघूया कसा होतो ते. माऊली ते नाही दिसत ना. ब्ल्यू लाईट कॅबलला ग्रीन ब्ल्यू लाईट मारलेत ना. किती उंचावर आहे ते उतरून बघायला लागेल तुला. ट्रान्सपरंट खाली रस्ता पाहिजे होता रे काचेचा.
आणि तो पण वर खाली आहे रे, हा, बघ ना लेवल नाही लेवल नाही. हाड. ये, चहाचा कप सांडेल, आणि कोण जर पित असेल तर तो बाहेर काढेल. बाहेर काढेल. मित्रांनो, शेवटी आम्ही काश्मीराला पोहोचलो आहे आणि वाजलेत आता किती वाजले रे? तो वाजले 11:30. पक्का नाही रे, 11:30. 11:20 झालेत. आणि मला अशी झोप आली ना की मला गाडी चालवायची वाटत नाही, तरी पण मी चालवतो. 10 मिनिटात जा पोचू आपण. तर चला आता घरी जाऊ आणि हा ब्लॉग आपण संपूया. मित्रांनो, आम्ही बाईंदरला पोचलो आणि इथे मागे गाडी लावली आता पार्किंगला आणि आता आम्ही इथून चालत चाललो आहे एक 5 मिनिटाच्या अंतरावरती, कारण पार्किंग मिळणार नाही. काल रात्री वारीवरून आम्ही 11:15 वाजता पोचलो घरी. वारीवरून जेव्हा आलो त्यानंतर गाडी पार्क वगैरे करून चालत आलो आम्ही. तर घरी येईपर्यंत 11:15 वाजले होते. येऊन लगेच फ्रेश वगैरे झालो, जेवलो. जेवून होईपर्यंत ऑलमोस्ट 12:30 झाले होते. त्यानंतर थोडंसं बसून आणि लगेच थोड्या वेळाने झोपून गेलो. त्यामुळे आपल्याला वारीचा हा व्हिडिओ एंड करता नाही आला. पण आपण वारी पूर्ण केली, सासवड ते जेजुरी. सुरुवातीपासून वारी भेटली यावेळेला, कारण आपण जो प्लॅन केला होता गाडी घेऊन जायचा तो आपल्याला फायद्यात ठरला. तर वारी यावर्षी मस्त आली. पुढच्या वर्षी पुन्हा प्रयत्न करू जायचा. पुढच्या वर्षी पुन्हा फॅमिलीबरोबर जाऊ आम्ही सगळे. तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो, हा वारीचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. रामकृष्ण हरी.